उमेशने मस्त कपाट आवरून ठेवलंय सगळं. मला 8 दिवस झाले बरं नाहीये, तर उमेश काम आवरतोय, कपाट वगैरे आवरून ठेवतो तो. तर आज मी ना खेकड्याची भाजी बनवणार आहे. गावातून आणले हे खेकडे, अर्धा किलो आहे आणि जिवंतच आहे बघा, आणि छान आहे हे असे खेकडे. तर मला कावीळ झालेली आहे म्हणून मग मी आज खेकड्याची भाजी बनवणार आहे. आणि खेकड्याची भाजी खाणं चांगली असतं म्हणतात. तर इथे उमेश आता हे साफ करून घेत आहे खेकडे. मला बरं नाही आहे म्हणून तो साफ करून देत आहे मला. आणि अशा प्रकारे हे साफ करायचे आहे सर्व. त्याची मागची बाजू पूर्ण काढून फेकायची आणि समोरची सुद्धा काढून फेकायची. तर आता इथे फक्त मी मसाले काढून बारीक करून घेते, बाकी सर्व साफ उमेशच करणार आहे. तर इथे बघा मी स्वच्छ म्हणजे उमेशने स्वच्छ करून घेतले, एकदम 10-12 पाण्याने धुवून स्वच्छ. आणि त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आणि थोडंसं मीठ घालून हे आता उकळवून घेते चांगले, म्हणजे शिजून घेते थोडे. इथं मस्त खेकडे मी हे मिठाच्या पाण्यात शिजवून घेतले थोडेसे. आणि इथे एक कांदा घेतलेला आहे, हा असाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसवरती. आणि इथं उभा चिरून कांदा घेतला, हा तव्यावर तळून घ्यायचा आहे तेलात. आणि कोथिंबीर, केवढा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, वल्ल खोबरं आहे हे. आणि एक लसणाचा गाठा आणि थोडीशी आलं घ्यायचं आहे याच्यातलं. हे कांदा असा भाजून घ्यायचा आहे. आणि भाजून घेतल्याच्या नंतर हा भाजून घेतल्याच्या नंतर हा कांदा, कोथिंबीर, हे वल्ल खोबरं आणि लसण, अद्रकची पेस्ट अलग करून घ्यायची. आणि या सर्वांची एक पेस्ट अलग बनवून घ्यायची. तर आता इथं कढई छान अशी तापलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे दोन 3 उबळ्या, या उबळीने तेल घातलेलं आहे. इथे मी अद्रक लसूण अशी बारीक करून घेतली आणि ही याच्यात टाकून घेतली. हे आता थोडी लालसर करून घ्यायची आहे. आता हे थोडंसं लालसर झालं, थोडेसे मी याच्यात जिरे घातले. हे आता थोडं छानसं असं लालसर झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी लाल तिखट टाकलं, गावठी आहे हे तिखट. या चम्मच मी 2 चम्मच टाकले. आणि 1 चम्मच गरम मसाला टाकला, हा गरम मसाला मी घरी बनवेला आहे. अर्धा चम्मच हळद घातली आणि याला थोडंसं परतवून घेणार आहे. आणि हे वल्ल खोबरं, कोथिंबीर आणि कांदा भाजलेला आणि तळून घेतलेला, हा असा बारीक झालेला आहे मस्त याची पेस्ट. तर ही पेस्ट पण याच्यात टाकून घ्यायची अशी. आणि याला
फिरवून घ्यायचं. थोडंसं हे भाजून घेतल्याच्या नंतर मी याच्यात थोडं कमी तेल घातलं, कारण का तेल मला कमी खायचं आहे, काळुळी झाली त्याच्यामुळं. मी पाणी टाकून त्याला भाजून घेते. परत थोडंसं पाणी टाकून तरी बघा छान असं तेल सुटत आहे. आता याला तुम्हाला सुद्धा कमी तेलात जर करायची असेल ना भाजी, तर असं पाणी टाकून थोडंसं मसाला भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत त्याला. तर याला अजून मी 2 मिनिट मसाला भाजून घेणार आहे हा. तर आता बघा छान असं तेल सुटलेलं आहे याला आणि छान मसाला भाजलेला आहे. आता हे उकडून घेतलेले खेकडे टाकायचे त्याच्यात. कोणी या नाग्याची पेस्ट करून घेतं, पण मी पेस्ट नाही करत, मला नाही आवडत ती पेस्ट. याला परतवून घ्यायचं असं थोडं 5 मिनिट, आणि 5 मिनिटं असंच राहू द्यायचं याला, या नाग्याला त्याच्यात असा मसाला लावून. तर 5 मिनिटं झालेले आहे आणि हे खेकडे उकळून घेतलं. हे पाणी सुद्धा याच्यात टाकायचं, फेकून नाही द्यायचं हे पाणी. आणि बघा छान अशी गिरवी झालेली आहे भाजीची. आता याच्यात मी थोडंसं पाणी अजून घालणार आहे. तुम्हाला जर एवढं ठेवायचं असलं तर असं सुद्धा ठेवू शकता. आणि छान गिरवी आलेली आहे भाजीला बघा. आणि थोडंसं मीठ कमी आहे, मी थोडं उकळवताना सुद्धा मीठ टाकलं होतं आणि आता परत थोडंसं वरतून टाकते. चवीनुसार तुम्हाला जसं लागेल तसं टाकायचं. इथे मी एवढं पाणी टाकलेलं आहे. याच्यातलं थोडंसं अर्धाच गिलास आटेपर्यंत छान उकळी येऊ द्यायची. कमीत कमी 10 मिनिटं तरी उकळू द्यायचं छानसं. चला तर मग बघूया उकळल्यानंतर. तर इथं बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे भाजीला. अजून 5 मिनिट उकळू देणार आहे मी याला, म्हणजे थोडी उकळली का छान लागते. आणि छान अशी ही उकळलेली आहे भाजी आणि खाण्यासाठी तयार झाली. बघू शकता छान अशी तर्री आलेली आहे. तर इथे बघा कशी छान भाजी दिसत आहे. ही मस्त तर्री आलेली आहे. किचनमध्ये लाईट नव्हती म्हणून बराबर दिसत नव्हती. या जेवायला मग सर्वजण. आता आम्ही जेवण करून घेतो. तर इथे मी आता हे ताट वाढून घेते आणि खूप भारी वास येत होत आहे भाजीचा. आठ 10 दिवस झाले व्हिडिओच नाही आहे, म्हणून म्हटलं एखादा व्हिडिओ टाकावा. बरंच नव्हतं मला म्हणून व्हिडिओ नाही आला. तर इथे आता मी हे सर्व ताट वाढून घेते आणि खूप भारी वास येत आहे मस्त. इथे बघा उमेश जेवत आहे आणि आता आम्ही पण जेवण करून घेतो. तर मस्त असा जेवणाचा बेत आहे आज. चपाती, कांदा
आणि मस्त भाजी झालेली आहे, मस्त वास येत आहे भाजीचा आणि चवीला खूप भारी झालेली आहे. म्हणजे माझ्या तोंडाला चवच नव्हती, 8 दिवस झाले, पण या खेकड्याच्या भाजीचा चव लागत आहे मला, म्हणून सांगत आहे. खूप भारी झाली होती. तर या मग जेवायला सर्वजण, आणि तुम्ही पण नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन